भारतीय कर संरचना जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय. करांची वैशिष्ट्य काय आहेत तर कर हे सक्तीचे देणं असतं, ऐच्छिक नसतं ते. आणि कर उत्पन्नाचा वापर शासन सार्वजनिक खर्च करण्यासाठी करत असते. सरकारने कराचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोबदला जनतेने दिला पाहिजे असे सरकारवर कोणतेही बंधन नसतं. सरकारला कलम 265 अंतर्गत सरकारला कर आकारण्याचा अधिकार आहे. ओके, 265 कलमामध्ये सरकारला कर आकारण्याची तरतूद केलेली आहे. ओके. ॲडम स्मिथने वेल्थ ऑफ नेशन या ग्रंथामध्ये मांडलेल्या कर कसोट्या कोणत्या येतात तर क्षमता, ॲबिलिटी, निश्चितता, सर्टॅनिटी आणि कन्व्हिनियन्स म्हणजे सोय आणि मितव्ययता इकॉनॉमी. ओके. अन्य तज्ज्ञांच्या मांडलेल्या काय काय येतात, दुसऱ्या तज्ज्ञांनी कोणत्या मांडल्या त्याच्या सुलभता, उत्पादकता, विविधता, लवचिकता, परिवर्तनीयता ह्या दुसऱ्या तज्ज्ञांच्या मते मांडलेल्या कसोट्या. ओके. लॉफर वर्क रेषा बघू आपण आता. कराचा दर आणि त्यातून प्राप्त कर महसूल यामधील संबंधाचे आलेखरूप प्रदर्शन करणे म्हणजेच काय, लॉफर वर्क रेषा. म्हणजे लॉफर वर्क रेषा कशा संबंधी येतं, मग करासंबंधी येते. यामध्ये कराचा दर आणि त्यातून प्राप्त कर महसूल या संबंधीचा आलेख दाखवलेला असतो लॉफर वर्क रेषेमध्ये. कराचा असा एक पर्याप्त दर असतो ज्यावेळी सरकारी कर महसूल महत्तम असतो. या पर्याप्त दरापेक्षा कराचा दर कमी असल्यास कर महसूल कमी प्राप्त होईल आणि जास्त असेल तर तो उत्पादन वाढीसाठी कार्य करतो व परिणामी कर महसूल घसरत असतो. प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर नेमकं काय पाहू. प्रत्यक्ष कर काय असतो. प्रत्यक्ष करामध्ये काय येतं, असे कर की ज्याच्या बाबतीमध्ये कायदेशीरपणे ज्या व्यक्तीवर कर लादलेला असतो तीच व्यक्ती कर भरत असते आणि करांचे ओझेही त्याच व्यक्तीवर असतं. प्रत्यक्ष कराचे ओझे दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येत नाही. यामध्ये काय काय येतो, आयकर येतो, महामंडळ कर, संपत्ती कर, भांडवली लाभ कर हे कर प्रत्यक्ष करामध्ये येतात. आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे काय असतं, ज्याच्या बाबतीमध्ये कराचा आघात आणि करभार वेगवेगळ्या व्यक्तींवर पडत असतो. अप्रत्यक्ष कराचा कारभार दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित करता येतो. ज्याच्यावर कर आकारला आहे त्याच्यावर कर आघात पडतो, तर कर भरणारा अंतिम स्रोत करभार सहन करत असतो. आता यामध्ये एक्झाम्पल म्हणजे अबकारी कर, सीमाशुल्क, सेवा व विक्री कर अप्रत्यक्ष करामध्ये येते. प्रमाणशीर कर, प्रमाणशीर करामध्ये महामंडळ कर येत असतो. जर करदायित्व उत्पन्नातील वाढीच्या समप्रमाणात असेल तर त्याला प्रमाणशीर कर म्हणतात. महामंडळ कर एक्झाम्पलमध्ये. प्रगतिशील कर हे वैयक्तिक आयकराला म्हणतात. जर करदायित्व उत्पन्नातील वाढीच्या दरापेक्षा अधिक दराने वाढत असेल तर वैयक्तिक आयकर म्हणजेच प्रगतिशील कर. आणि प्रतिगामी म्हणलं तर अप्रत्यक्ष कर येतो. जर करदायित्वाने उत्पन्नाशी असलेले प्रमाण कमी होत असेल तर प्रतिगामी कर असतो. आणि विशिष्ट कर, जर कर वस्तूच्या वजन आकारमानाच्या एककानुसार आकारला असेल तर त्याला विशिष्ट कर असे म्हणतात. आता प्रत्यक्ष कर म्हणजे ह्यामध्ये कसं असतं, व्यक्तीवर कर लादलेला असतो आणि तीच व्यक्ती ती कर भरत असते, दुसरं कुणालाही तिला म्हणजे संक्रमित करता येत नाही असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर येतो. अप्रत्यक्ष करामध्ये हा अप्रत्यक्ष कर एकाकडून दुसरीकडे संक्रमित होऊ शकत असतो. ओके. अबकारी कर आणि सीमाशुल्क कर हे अप्रत्यक्ष करामध्ये येतात. प्रमाणशील कर म्हणलं तर वाढीच्या समप्रमाणामध्ये असतं उत्पन्नाच्या वाढीच्या. प्रगतिशील करमध्ये वैयक्तिक आयकर येतं. प्रतिगामीमध्ये अप्रत्यक्ष कर येतो. आणि विशिष्ट करामध्ये आकारमानाच्या एककानुसार आकारला असेल त्याला आपण विशिष्ट कर असे म्हणतो. मूल्यानुसारी करामध्ये कर वस्तूच्या किमतीच्या प्रमाणात आकारला जात असेल तर त्यास मूल्य अनुसारी कर असे म्हणतात. म्हणजे वस्तूच्या किमतीच्या प्रमाणात असलेला कर मूल्य अनुसारी कर आहे. एकमुखी कर काय असतो तर कर व्यवस्थेमध्ये एकच कर आकारला असेल तर त्याला एकमुखी कर असे म्हणतात. आणि बहुमुखी कर म्हणजे कर व्यवस्थेमध्ये अनेक कर आकारले जात असेल तर त्याला बहुमुखी कर पद्धती असे म्हणतात. करांचे वर्गीकरण पाहू आपण. प्रत्यक्ष करामध्ये कोणते कर आणि अप्रत्यक्ष करामध्ये कोणते. तर प्रत्यक्ष करामध्ये बघा उत्पन्नावरील कर येतो, ज्यामध्ये वैयक्तिक आयकर, महामंडळ कर. संपत्तीवरील करामध्ये मालमत्ता कर, देणगी कर, संपत्ती कर. भांडवली व्यवहारावरील कर हे भांडवली लाभ कर हे कर येतात. ओके. आणि अबकारी करामध्ये बघा अबकारी कर, अबकारी करामध्ये केंद्रीय अबकारी कर आणि राज्य अबकारी कर. सीमा कर, जकात कर यामध्ये आयात कर आणि निर्यात कर. आणि विक्री करमध्ये केंद्रीय विक्री कर आणि राज्य विक्री कर. आपण राज्य विक्री कराला व्हॅट असं म्हणतो, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. ओके. सेवा कर, करमणूक कर, वाहनांवरील कर, नोंदणी शुल्क इत्यादी राज्यांचे कर हे अप्रत्यक्ष करामध्ये येतात.
आता प्रत्यक्ष कर. उत्पन्नावरील कराला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. वैयक्तिक आयकर, पर्सनल इन्कम टॅक्स. ओके, प्राप्ती कर. व्यक्तीने कमावलेल्या उत्पन्नावर लावल्या जाणाऱ्या करास वैयक्तिक आयकर असे म्हणतात. भारतात आयकर आकारण्यास 1860 पासून सुरुवात झाली होती. सध्या आयकर ॲक्ट 1961 हा कायदा लागू आहे. हा कर करक्षमतेवर आधारलेला आहे. आयकर हा एक प्रगतिशील पुरोगामी स्वरूपाचा कर आहे. व्यक्तिगत उत्पन्न कर 2018 ते 19 पासून सुरू झाला होता. उच्चतम दर हा 1974 ते 75 मध्ये 77% होता आणि 1997 ते 98 पासून विजयी केळकर शिफारशीवरून 30% करण्यात आला. करामध्ये वेगवेगळे स्लॅब येतात. आता 0% कर हा सर्वसाधारणपणे 2.5 लाखपर्यंत ज्यांचं उत्पन्न असतं त्यांना 0% कर द्यावा लागतो. 60 वर्षावरील नागरिक असेल त्यांना 3 लाख. ओके, आणि 80 वर्षावरील नागरिक असेल त्यांना 5 लाख. ओके, 5% स्लॅब असलेल्यांना म्हणजे 5% कर कोणाला लागतो तर 2.5 लाख ते 5 लाख उत्पन्न असणाऱ्यांना. 20% कर हा 5 लाख ते 10 लाख उत्पन्न असणाऱ्यांना लागतो. 30% 10 लाखाच्या वरती उत्पन्न असेल तर 30% कर लागत असतो आणि 30% प्लस 12% अधिभार हा 1 कोटी प्लस जर त्याचं उत्पन्न असेल त्यांना 30% प्लस 12% अधिभार लागत असतो. ओके, म्हणजे किती प्रकारचे स्लॅब आहेत बघा करांचे. 0%, 5%, 20%, 30%. 0% म्हणलं तर 2.5 लाखापर्यंत उत्पन्न, 5% म्हणलं तर 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत, 20% म्हणलं तर 5 ते 10 लाख, 30% म्हणलं तर 10 लाख प्लस आणि 30 ते 12% म्हणलं तर 1 कोटी प्लस. सहकारी सोसायट्यांना बघू आपण. 10,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्नावर 10% असतं. 10,000 ते 20,000पर्यंत असेल तर 20%, 20,000च्या वरती असेल त्यांना 30% आयकर भरावा लागत असतो. 50% लाख ते 1 कोटी म्हणजे 50 लाख ते 1 कोटीपर्यंत 10% अधिभार असतो. 1 कोटी ते 2 कोटीपर्यंत 12% अधिभार असतो. आयकरावर 3% शिक्षण उपकर एज्युकेशन सेस आकारला जात असतो आयकरावर. भारतातील आयकर व्यवस्थेला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतात आयकर व्यवस्थेला 24 जुलै 2010 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे 24 जुलै 2010 रोजी 150 वर्ष पूर्ण झाली आयकर व्यवस्थेला. देशातील आयकराचा पहिला कायदा 1860 मध्ये संमत झाला होता आणि त्यानुसारच 24 जुलै 1860 पासून भारतामध्ये आयकर व्यवस्था सुरू झालेली आहे. ब्रिटिश काळामध्ये त्याबाबतचे वित्त विधेयक मांडणारे वित्त सदस्य होते जेम्स विल्सन. महामंडळ कर किंवा निगम कर. कंपन्यांच्या उत्पादन संस्थांच्या उत्पन्नावर नफ्यावर असलेला महामंडळ कर असतो. महामंडळ कर भारतीय तसेच परदेशी कंपन्यांच्या उत्पन्नावर आयकर कायदा 1961 नुसार आकारलेला आहे. इतिहासामध्ये पूर्वी हा कर फार अधिक असायचा. 1990 ते 91 पासून कमी आकारण्यात आला. सध्या 2018 ते 19 मध्ये भारतीय कंपन्यांसाठी महामंडळ कर त्यांच्या निव्वळ नफ्याच्या 30% तर परकीय कंपन्यांसाठी त्यांच्या निव्वळ नफ्याच्या 40% इतक्या दराने आकारला जातो. सर्व कंपन्यांवर एज्युकेशन सेस 3% असतं. कंपन्यांना लागू असलेले इतर कर म्हणजे किमान पर्यायी कर आहे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स, त्याला मॅट म्हणतात. कर सवलती मिळवणाऱ्या कंपन्यांना असतो ते. मॅट हा कर 1996 ते 97च्या अर्थसंकल्पापासून आकारण्यात आला. 2018 ते 19 मध्ये 18.5% या कराचा दर होता. ओके, फ्रिंज बेनिफिट टॅक्स बघू आता. FBT 2005 पासून FBT लागू आहे. या ज्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या विविध प्रकारचे फ्रिंज बेनिफिट म्हणजे सुविधा, विशेष अधिकार, सेवा, ॲम्युनिटी देतात, अशा कंपन्यांना एका वर्षामध्ये दिलेल्या एकूण फ्रिंज बेनिफिटच्या मूल्यावर हा कर लागत असतो. आयकर लागू असलेल्या कंपन्यांना हा कर भरावा लागतो. सध्या या कराचा दर 30% आहे. ओके, आता लाभांश कर बघा. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स DDT. भारतीय कंपन्यांनी एका वर्षामध्ये आपल्या भागधारकांना वितरित केलेल्या लाभांशाच्या मूल्यावर हा कर आकारला जातो. भारतातील परकीय कंपन्यांना हा कर लागू होत नाही, मात्र लाभांश वितरण करा परकीयांना लागू नाही आहे. सध्या कराचा दर किती आहे? 15% एवढा आहे. संपत्ती कर कधीपासून 1957 पासून लागू झालेला आहे. शिफारस केली होती निकोलस कॉल्डॉर यांनी. 1992 ते 93च्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी उत्पादनक्षम मालमत्तेवरील संपत्ती कर रद्द केला आणि तो फक्त अनुत्पादक मालावर आकारला होता. तसे 15-16 मध्ये अर्थसंकल्पात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हा कर रद्द केला होता. 2015-16
खर्च कर, मालमत्ता कर, मालमत्ता कराला वारसा हक्क कर असे म्हणू शकतो किंवा देणगी कर, हे तिन्ही कर बघू आपण. खर्च कर लागू झाला होता 1957 मध्ये. वित्तमंत्री होते तेव्हा टी कृष्णमाचारी. शिफारस केली होती निकोलस कॉलर यांनी, ब्रिटिश अर्थतज्ञ होते हे. आणि लागू झालं होतं 1957 पासूनच आणि रद्द झाला 1966 मध्ये खर्च कर. नोव्हेंबर 1987 ला पुन्हा लागू केला आणि पुन्हा तो टप्प्याटप्प्याने रद्द पण झाला होता. आता मालमत्ता कर बघा, सुरुवातीला 1953 पासून लागू झाला. वारसा हक्काने मिळणाऱ्या मालमत्तेवर आकारला जात असे मालमत्ता कर, पण रद्द झाला 1985 मध्ये. तत्कालीन अर्थमंत्री होते व्ही.पी. सिंग यांनी रद्द केला होता मालमत्ता कर. देणगी कर लागू झाला होता एप्रिल 1958 मध्ये आणि शिफारस कोणी केली होती देणगी करासाठी? निकोलस कॉलर यांनी केली होती. रद्द झाला पुन्हा तो 1998-99 मध्ये. तत्कालीन अर्थमंत्री होते यशवंत सिन्हा तेव्हा. अप्रत्यक्ष कर 1 जुलै 2017 पासून राज्यांमध्ये अप्रत्यक्ष कर प्रणाली अंतर्गत वस्तू व सेवा कर जीएसटी लागू केला. आबकारी कर किंवा उत्पादन कर यामध्ये देशांतर्गत उत्पादन झालेल्या वस्तूंवर आबकारी कर आकारण्यात येतो. उत्पादित वस्तूंची विक्री झालेली असो किंवा नसो, यामध्ये 2 प्रकारचे कर येतात आबकारी कर. एक येतो केंद्रीय आबकारी कर CGST आणि दुसरा असतो राज्य आबकारी कर SGST. ओके. आता राज्य आबकारी करामध्ये काय येतं बघा, मादक द्रव्ये, ड्रग्ज, सौंदर्य प्रसाधने या उत्पन्नावर जे आकारलेला कर असतो तो येतो. याला सोडून इतर वस्तूंच्या उत्पादनावर केंद्रीय आबकारी कर असतो. म्हणजे जीएसटी कधी लागू झाली? 1 जुलै 2017 पासून. आबकारी कर म्हणलं तर आबकारी करामध्ये काय येतं, देशांतर्गत जे उत्पादन झालेल्या वस्तू असतात त्यावर आबकारी कर लागत असतो. आबकारी करामध्ये एकतर नाही का केंद्रीय आबकारी कर, दुसरा आहे राज्य आबकारी कर. राज्य आबकारीमध्ये मादक द्रव्ये, ड्रग्ज आणि सौंदर्य प्रसाधने येतात आणि हे सर्व सोडून मग बाकी सर्व केंद्रीय आबकारी करामध्ये येतं. ओके. आता बघू मॅन वॅट किंवा मॉड वॅट किंवा सेन वॅट. हे तिन्ही प्रकार केंद्रीय आबकारी कर प्रणालीच्या टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आलेली वॅट प्रणाली होती. 1976च्या एल्केजा समितीने उद्योग क्षेत्रांपैकी वस्तू निर्माण क्षेत्राला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला वॅट लागू करण्याची शिफारस केली होती आणि त्यानुसार मॅन वॅट लागू करण्यात आला होता. मॅन्युफॅक्चरिंग वॅट म्हणतात त्यालाच. मग नंतर 86-87च्या अर्थसंकल्पामध्ये मॉड वॅट लागू करण्यात आला होता. मॉड वॅट अंतर्गत वस्तू उत्पादन प्रक्रियेदरम्यान खरेदी केलेल्या कच्च्या व मध्यवर्ती वस्तूंवरील आबकारी कराचा परतावा मिळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. म्हणजेच करावर कर म्हणलं तर कॅस्कॅडिंग इफेक्ट परिणाम टाळण्यात आला. एल्केजा समिती 1976ची. मग 1976 मध्ये त्यांनी काय मॅनवॅट लागू केला होता. नंतर 86-87 मध्ये मॉडवॅट आणि मग 2000-2001 मध्ये सेनवॅट लागू झाला. 2000 ते 2001च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय आबकारी कर पद्धतीत फार मोठे बदल झाले होते. मॉडवॅटचे रूपांतर सेनवॅटमध्ये घडून आणलं होतं. 2001 ते 2002च्या अर्थसंकल्पामध्ये वेगळ्या दरांऐवजी एकच 16% विशेष आबकारी कर लागू करण्यात आला होता. 2009 ते 10 मध्ये हा दर कमी करून 10% करण्यात आला होता. आता पाहू सीमा कर, त्याला कस्टम ड्युटी असेही म्हणतात. या कराची तरतूद केली होती कस्टम कायदा 1962 नुसार. सीमा करामध्ये आयात कर व निर्यात कर दोघेही येतात. सीमा कराबाबत केंद्रीय उत्पादन आणि कस्टम मंडळ CBEC हे मंडळ सर्वोच्च बॉडी म्हणून कार्य करतं. आयात करामध्ये बेसिक ड्युटी, काउंटर व्हॅलिंग ड्युटी, अँटी डंपिंग ड्युटी हे सगळं येतं. 1950 ते 51 साली पुढे काही वर्ष सीमा कर हा सर्वात महत्त्वाचा कर होता, मात्र त्याचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले होते. भारतास प्राप्त होणाऱ्या एकूण सीमा शुल्कापैकी सुमारे 99% महसूल आयात करातून मिळते, तर केवळ 1% महसूल निर्यात करातून मिळते. जुलै 2017 पासून वस्तू व सेवांच्या आयातीवर IGST लागू करण्यात आलं होतं, मात्र आयातीवरील बेसिक कस्टम ड्युटी GST मध्ये वर्ग करण्यात आली नव्हती. विक्री कर. विक्री कर हा वस्तूच्या विक्रीवर लावला जातो. 2 प्रकारचा विक्री कर असतो. एक CST म्हणजे केंद्रीय विक्री कर आणि SGST म्हणजे राज्यांचा विक्री कर. केंद्रीय विक्री करामध्ये बघू आपण, विक्री एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये झाल्यास हा कर केंद्रीय विक्री कर म्हणून लागू होतो. उत्पन्न ज्या राज्यातून विक्री होते त्या राज्याला मिळत असते, मात्र आकारला जातो केंद्रामार्फत. सध्या हा दर किती आहे? 2%. आणि SGST म्हणजे राज्यांचा विक्री कर. हा विक्री जर राज्यातच झाली असेल तर तो हा कर लागू होत असतो. सध्या 2005 पासून विक्री कराची जागा ही मूल्यवर्धित कर प्रणाली म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्सने घेतली आहे आणि GST मध्ये समाविष्ट आहे. सेवा कर बघू. सेवा कर हा 1994-95 पासून सेवा कर आकारण्यात येतो. सेवा कराला घटनात्मक दर्जा 88वी घटना दुरुस्ती कायदा 2003 ने लागू झालेला आहे.
ओके, यानुसार काय झालं, घटनेमध्ये कलम 268A हे कलम टाकण्यात आलं होतं. 88वी घटना दुरुस्ती कधी झाली होती, 2003मध्ये, आणि त्यानुसार 268A हे कलम टाकलं होतं. तर 268A मध्ये नेमकं काय आहे की सेवा करांची आकारणी केंद्र सरकारमार्फत केली जाते, तर त्याची वसुली मात्र भारत सरकार व राज्य सरकारमार्फत होत असते. ओके, म्हणजे सेवा कराची आकारणी जरी केंद्रामार्फत होत असेल तर त्याची वसुली कोण करतं, भारत सरकार किंवा राज्य सरकार करत असतं. महसुली उत्पन्नाची वाटणी कशी होते, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांमध्येही होते. सेवा करांचे प्रशासन हे केंद्रीय उत्पादन व कस्टम बोर्डामार्फत होत असते. 88वी घटना दुरुस्तीने सेवा कर हा विषय 92C क्रमांक विषय म्हणून केंद्र सूचीमध्ये टाकण्यात आला होता. सेवा कर हा जम्मू काश्मीर वगळता संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला. 1994 ते 95 मध्ये 5%, 2014 ते 15 मध्ये 12%, पण आपणास काही पुस्तकांमध्ये 12.36% पण दिसतं. कारण काय तर 12% मध्ये 3% एज्युकेशन सेस केल्यास तो 12.36% असा होतो. ओके, 2015-16 मध्ये अर्थसंकल्पामध्ये 12.36%वरून 14% करण्यात आला होता. 2015-16च्या अगोदर एज्युकेशन सेस सोबतच स्वच्छ भारत उपकर आकारण्यात आले होते. याचा अंमल झाला होता 1 जून 2015 पासून. सरकारने 1 जुलै 2012 पासून सेवा करासाठी नकारात्मक यादी लागू केली. 2008-9च्या अर्थसंकल्पामध्ये सेवा कर मुक्त मर्यादा 8 लाख प्रतिवर्ष. 2016-17 पासून सेवा करावर 2 उपकर लागू होते. एक म्हणजे 15 नोव्हेंबर 2015 पासून स्वच्छ भारत उपकर 0.5% आणि 1 जून 2016 पासून कृषी कल्याण उपकर 0.5%. कृषी कल्याण उपकर 0.5% आणि स्वच्छ भारत उपकर 0.5%. आता पाहू आपण मूल्यवर्धित कर प्रणाली, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. जागतिक पातळीवरील व्हॅट पद्धती. व्हॅट प्रणालीचे प्रतिपादन 1918 मध्ये एफ ऑन सिमेस यांनी केलं होतं. फ्रान्स हा मर्यादित प्रमाणावर व्हॅटचा वापर करणारा पहिला देश होता. मात्र पूर्ण व्हॅटचा वापर ब्राझील देशामध्ये 1960च्या दशकाच्या मध्यावर झालं होतं. आज मात्र 147 देशांनी व्हॅट प्रणालीचा स्वीकार केला असून जगातील 70% लोकसंख्या ही व्हॅट प्रणाली लागू असलेल्या देशांमध्ये राहते. USA, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका काही देश आहेत तर या देशांमध्ये व्हॅट प्रणाली स्वीकृत करण्यात आली आहे. ओके, व्हॅट प्रणालीमध्ये उत्पादक वगळता वितरण व्यवस्थेतील प्रत्येक घटकाला त्या वस्तूची विक्री करताना कर भरावा लागतो. पूर्वी सेल टॅक्स हा राज्याचा सिंगल पॉईंट लेव्ही ऑफ टॅक्स म्हणून ओळखला जात होता. मात्र आता व्हॅट म्हणजे मल्टी पॉईंट लेव्ही ऑफ टॅक्स म्हणून ओळखला जातो. भारतातील व्हॅट प्रणाली. भारतामध्ये व्हॅट लागू करण्याची शिफारस राष्ट्रीय विकास परिषदेने 1956 ते 57 मध्ये केली होती. आबकारी करासाठी व्हॅट लावण्याची शिफारस 1976 मध्ये एल्केजा समितीने केली. अप्रत्यक्ष कर चौकशी समिती आहे ती एल्केजा समिती ही अप्रत्यक्ष कर समिती आहे. विक्री कराच्या जागी व्हॅट लागू करण्याची शिफारस कोणी केली होती, तर राजा चलैया यांनी केली होती. ओके, हा पॉईंट महत्त्वाचा आहे. विक्री कराच्या जागी व्हॅट लागू करण्याची शिफारस कोणी केली आहे, राजा चलैया समिती. आणि एल्केजा समिती कशा संबंधी आहे, अप्रत्यक्ष कराच्या चौकशी संबंधी आहे. ओके, आबकारी व राज्य विक्री कर व्हॅटमध्ये विलीन करण्याची शिफारस केली होती. 28 जून 2004 रोजी एम्पावर्ड कमिटीच्या मीटिंगमध्ये 1 एप्रिल 2005 पासून राज्यस्तरीय व्हॅटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि यानुसारच 1 एप्रिल 2005 पासून 21 राज्य आणि सर्व UTमध्ये व्हॅटची कार्यवाही सुरू झाली होती. पण त्यापूर्वी 2003 मध्ये हरियाणा हे राज्य व्हॅट लागू करणारं पहिलं राज्य ठरलं होतं. व्हॅट लागू करणारं पहिलं राज्य म्हटलं तर हरियाणा हे येतं. 2003 मध्ये लागू केलं होतं. पण सध्या 29 राज्य आणि 5 केंद्रशासित प्रदेश यांनी व्हॅट लागू केला आहे. अंदमान व निकोबार बेटे यामध्ये लक्षद्वीप पण येतं. येथे विक्री कर नव्हते तर व्हॅटचा प्रश्नच उद्भवत नाही. ओके, म्हणजे 5 केंद्रशासित प्रदेशांना व्हॅट लागू केला, पण अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप इथे विक्री कर नाही आहे, त्यामुळे व्हॅट पण तिथे नाही आहे. अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीपमध्ये व्हॅट येत नाही आहे. व्हॅटची वैशिष्ट्य काय आहेत? व्हॅटच्या कार्यवाहीमुळे विक्री कराच्या आकारणीबाबत आढळून येणारा दबदबा परिणाम टाळता येईल. वार्षिक टर्न ओव्हर 5 लाखांपेक्षा अधिक असलेल्या डीलर्ससाठी नोंदणी आवश्यक असेल. 5 लाख कमी व्हॅट नसतो. 5 लाखापेक्षा जर कमी असेल तर व्हॅट लागू होत नाही. प्रत्येक करदात्याला 11 अंक असलेला आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येतो. महाराष्ट्रातील विक्री कर व्हॅट कसा आहे बघू. स्वातंत्र्यापूर्वी बॉम्बे प्रांतामध्ये सर्वात पहिल्यांदा तंबाखूच्या विक्रीवर 24 मार्च 1938 रोजी विक्री कर लावला होता. तंबाखूच्या विक्रीवर. त्यानंतर मोटार स्पिरिटवर विक्री कर लावण्यात आला.
8 मार्च 1946 बॉम्बे विक्री कर कायदा 1946 संमत करून एक सामान्य विक्री कर लागू करण्यात आला होता. त्यासाठी महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स लेव्ही अँड अमेंडमेंट ॲक्ट 2002 हा कायदा लागू करला आणि 1 एप्रिल 2005 पासून हा लागू झाला होता. कायदा केला 2002 आणि 2005 तो लागू झाला. भारतामध्ये विक्री कर सर्वात पहिल्यांदा 1939 लागू झाला होता. विक्री कर सर्वात पहिल्यांदा भारतामध्ये 1939 महाराष्ट्रामधील व्यवसाय कर. महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यामध्ये 1972 रोजी रोजगार हमी योजना सुरू केली होती. रोजगार हमी या योजनेसाठी निधीची व्यवस्था करण्यासाठी 1975 व्यवसाय कर लागू केला. असा कर घटनेच्या 276व्या कलमाअंतर्गत लागू करण्यात आला होता. 276 काय होतं की यावर म्हणजे व्यवसाय कर लागू करते कुठे कुठे व्यवसाय व्यापार रोजगार इथे तुम्ही कर लादू शकता. हा कर 2500 रुपयांपेक्षा पण अधिक लावता येत नाही. 2500 रुपयांपर्यंतच हा कर असतो. केंद्र सरकारचे कर महसुलाचे स्रोत. एकूण कर महसुलामधील प्रत्यक्ष करांचा हिस्सा वाढत चालला आहे तर अप्रत्यक्ष करांचा हिस्सा कमी होत चालला आहे. 2013-14 55.9% होता तर 2013-14 तात्पुरते अंदाज किती होते 43.8%. अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कराचा हिस्सा किती होता 2013-14 55.9% आणि अप्रत्यक्ष कर किती होतं 43.8%. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल सीमा करातून प्राप्त होत होती. कालांतराने केंद्रीय अबकारी करातून तो प्राप्त होण्यास सुरुवात झाली. मात्र 2006 ते 7 सर्वाधिक महसूल महामंडळ करातून प्राप्त होत होतं. केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा कर म्हणजे महामंडळ कर आहे. किती मिळतो 34.8%. नंतर वैयक्तिक आयकर येतं 21.0%. महामंडळ करानंतर वैयक्तिक आयकर, नंतर सीमा करातून 15.2%, केंद्रीय अबकारी करातून 14.9% आणि सेवा कर सर्वात शेवटी 13.6%. सर्वात जास्त केंद्र सरकारला कर कशातून मिळतो मग महामंडळ करातून. दुसरा नंबर लागतो वैयक्तिक आयकराचा आणि तिसरा नंबर लागतो सीमा कराचा. 2018-19च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या करांचा उतरता क्रम बघू आपण. GST व इतर कर. सर्वाधिक महसूल कुठून मिळाला होता GST आणि इतर करांपासून, नंतर महामंडळ करापासून, नंतर वैयक्तिक आयकर, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि नंतर सीमा शुल्क. भारतातील कर सुधारणा. सध्या भारतामध्ये 2 मोठ्या सुधारणा होऊ लागल्या आहेत. अप्रत्यक्ष कर व्यवस्थेमध्ये GST गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि प्रत्यक्ष कर व्यवस्थेमध्ये DTC म्हणजे डायरेक्ट टॅक्स कोड. आता GST बघू आपण काय आहे तर GST म्हणजे काय गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. यामध्ये वस्तू व सेवांवरील कर स्वतंत्ररित्या न आकारता एकात्मिक पद्धतीने आकारण्याची पद्धत म्हणजे GST होय. अप्रत्यक्ष करातील सुधारणा म्हणजे GST मध्ये मूल्यवर्धित कर प्रणालीच्या तत्वावर आधारित GST हा कर अप्रत्यक्ष कर पद्धतीचे एक आधुनिक व कार्यक्षम असे स्वरूप म्हणून पुढे आला आहे. 1954 सर्वात पहिल्यांदा फ्रान्स या देशाने GSTचा अवलंब केला होता. आज सुमारे 140 देशापेक्षा अधिक देशांमध्ये GST वापरला जातो. GSTचा वापर न करणारे देश म्हणलं तर USA, UAE, मलेशिया, सौदी अरेबिया, इराक, कुवेत, उत्तर कोरिया. भारतामध्ये GSTची कल्पना सर्वात पहिल्यांदा 2004 विजय केळकर कार्यगटाने मांडली होती. 2006-7 पहिल्यांदाच तत्कालीन वित्तमंत्री होते P. चिदंबरम यांनी 1 एप्रिल 2010 GST लागू करण्यासाठी निश्चित केली होती तारीख. सध्या केंद्र सरकारने 1 एप्रिल 2016 सांगितले आहे. सध्या राज्य वित्त मंत्र्यांची प्राधिकृत समिती ही केंद्र सरकारबरोबर काम करून GST लागू करण्याच्या प्रक्रियेचा रोडमॅप निश्चित करीत आहे. सध्या या समितीचे अध्यक्ष म्हणून जम्मू काश्मीरचे वित्तमंत्री अब्दुल रहीत राधेर हे आहेत. राधेर म्हणजे अप्रत्यक्ष करातील सुधारणा म्हणजे GST आहे. आणि GST कर प्रणालीच्या तत्वावर सर्वात पहिल्यांदा अप्रत्यक्ष कर कुठे लागू केला होता म्हटलं तर फ्रान्स या देशाने 1954 लागू केला होता. आणि GSTचा वापर कुठे कुठे नाही होत तर USA मध्ये, मलेशिया, सौदी अरेबिया, इराक, कुवेतमध्ये होत नाही. GSTची सर्वात पहिल्यांदा कल्पना 2004 भारतामध्ये केळकर कार्यगटाने मांडली होती. केळकर कार्यगटाने. आणि तत्कालीन वित्तमंत्री चिदंबरम यांनी 1 एप्रिल 2010 तारीख निश्चित केली होती, परंतु 1 एप्रिल 2016 रोजी ते लागू झाला होता. केंद्र सरकारने सांगितली होती डेट. आणि आता अध्यक्ष कोण आहे त्याच्यासाठी तर अब्दुल रहीत राधेर हे आहेत.
GST हा एक अप्रत्यक्ष कर येतो. फ्रान्स देशाने 1954 लागू केला. GST काउन्सिलद्वारे कर गोळा करणारा भारत, ब्राझील व कॅनडा नंतर तिसरा देश येतो. म्हणजे भारताचा तिसरा क्रमांक लागतो कर गोळा करण्यामध्ये. पहिला क्रमांक ब्राझीलचा, दुसरा क्रमांक कॅनडाचा आणि तिसरा क्रमांक भारताचा. उद्देश काय आहे? केंद्र व राज्य पातळीवरील अनेक अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण करून एक देश एक बाजारपेठ प्रत्यक्षात आणणे. GST दोन पातळ्यांमध्ये आकारला जातो, CGST आणि HGST. यामध्ये बघा, केंद्रीय अबकारी कर म्हणजे केंद्रामध्ये कोणते कोणते येतात? केंद्रीय अबकारी कर, सेवा कर, उपकर व अधिभार, सीमा शुल्क, केंद्रीय विक्री कर. आणि HGST मध्ये स्टेटमध्ये काय काय येतं? वॅट येतं, जकात कर, करमणूक कर, खरेदी कर, उपकर व अधिभार, लॉटरी, जुगार आणि सट्ट्यांवरील कर येतात. यामध्ये GST मध्ये काय काय येत नाही? तर निर्यात कर येत नाही, टोल कर, वीज कर, मुद्रांक शुल्क, प्रॉपर्टी कर, रस्ते व प्रवासी कर आणि मूलभूत सीमा शुल्क यामध्ये येते. घटनादुरुस्ती 101 नुसार कायदा बनला होता. 101वी घटनादुरुस्ती 2016 मध्ये. विधेयक होतं 122व. घटनादुरुस्ती विधेयक आहे 122व 2014 मध्ये झालं होतं. राष्ट्रपती स्वाक्षरी झाली होती 8 सप्टेंबर 2016 मध्ये आणि लागू झालं 1 जुलै 2017ला. या घटनादुरुस्तीला 23 घटक राज्याची संमती दिली होती. पहिले होते आसाम, दुसरे राज्य आहे बिहार, 10वे महाराष्ट्र येतं, ओके, 16वं ओडिसा येतं आणि 23वं आहे त्रिपुरा. शेवटचं राज्य म्हणजे त्रिपुरा येतं. GSTची घटनादुरुस्ती कोणती? 101वी 2016 मध्ये झाली होती. विधेयक म्हणलं तर 122वं येतं आणि महाराष्ट्र हे कितवं राज्य येतं? 10वं येतं GST लागू करणारं. आणि पहिलं म्हटलं तर आसाम येतं, दुसरं बिहार आणि शेवटचं आताचं त्रिपुरा येतं. ओके. GST काउन्सिलचे अध्यक्ष हे केंद्रीय मंत्री असतात. सदस्य घटक राज्यांचे वित्तमंत्री किंवा महसूल मंत्री किंवा प्लस अन्य मंत्री पण असतात. यामध्ये उपाध्यक्ष वित्तमंत्र्यांनी आपल्यातून निवडलेला एक मंत्री असतो आणि मताधिकार राज्यांना 2/3 आणि केंद्राला 1/3 असा असतो. भारतात दुहेरी GSTची तरतूद करण्यात आली आहे. आता यामध्ये बघा, पहिली GST म्हणजे यात केंद्रीय अबकारी कर, सेवा कर, अतिरिक्त अबकारी कर, अतिरिक्त सीमा शुल्क, अधिभार व उपकर येतं. आणि HGST म्हणजेच वॅटमध्ये केंद्रीय विक्री कर, करमणूक कर, जकात, प्रवेश कर, लॉटरी, जुगार, सट्ट्यांवरील कर, विजेवरील कर, लक्झरी कर, राज्य अधिभार, उपकर कर हे सगळं HGST मध्ये येतं. प्रत्यक्ष कर संहिता 2010ची आहे. भारतामध्ये प्रत्यक्ष कर संरचनेनुसार आयकर कायदा 1961च्या जागी नवीन कर संहिताचा मसुदा सरकारने सर्वात पहिल्यांदा ऑगस्ट 2009 मध्ये जाहीर केला होता. 15 जून 2010ला तो जाहीर झाला होता आणि 26 ऑगस्ट 2010 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिली होती. संमत झाल्यास आयकर कायदा 1961ची जागा घेईल तो. मात्र DTC विधेयक 2010 वेबगत झालं होतं. प्रत्यक्ष कर संहितेचे उद्देश काय होते की सर्व प्रत्यक्ष करांसाठी एकच संहिता असली पाहिजे. संहिता सुटसुटीत व समजण्यास सोपी बनवणे, कोर्ट दाव्याचे प्रमाण कमी करणे, कर कायद्याचा नियामक साधन म्हणून वापर संपुष्टात आणणे, कर दराबाबतची दरवर्षाची अनिश्चितता दूर करणे. कर प्रशासन सुधारणा केंद्र स्थापन झालं होतं ऑगस्ट 2013 मध्ये आणि कशासाठी स्थापन केलं होतं? भारताच्या कर व्यवस्थेमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी. आणि कोण होता अध्यक्ष? तर पार्थ सारथी शोम हे अध्यक्ष होते, डॉक्टर पार्थ सारथी शोम. कर प्रशासन सुधारणा केंद्र अध्यक्ष होते डॉक्टर पार्थ सारथी शोम. अहवाल दिला त्यांनी जून 2014 मध्ये. शिफारस काय काय केली होती? केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ CBDT आणि केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टम मंडळ परस्परांमध्ये विलीन करण्यात आलं होतं. पूर्वलक्षी कर पद्धती रद्द करावी. पॅन क्रमांक व्यवस्थेचा वापर विस्तारण्यात यावा. केंद्र राज्य वित्तीय संबंध घटनेतील 11व्या भागामध्ये 264 ते 300 दरम्यान एकूण 37 कलमांमध्ये केंद्र तसेच राज्यांमधील वित्तीय संबंधाचा उल्लेख करण्यात आला आहे. केंद्र राज्य वित्तीय संबंध म्हणलं तर 264 ते 300 आर्टिकल. घटनेमध्ये केंद्र राज्य वित्तीय संबंधानुसार केंद्र तसेच राज्यांना कर आकारणीचा कोणताही समवर्ती अधिकार देण्यात आलेला नाही. कलम 271 मध्ये काय सांगितलं? अधिभार सरचार्ज म्हणतो आपण त्याला. केंद्राला अधिभार आकारण्याचा अधिकार घटनेच्या 271 कलमानुसार देण्यात आला आहे. अधिभार केंद्राला अधिभार म्हणजे लागू करण्याचा अधिकार 271 कलम. 292 मध्ये भारत सरकार संचित निधीच्या तारणावर कर्ज घेऊ शकतो हे सांगितलं. भारतीय घटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये पहिल्या म्हणजेच केंद्र सूचीतील विषय क्रमांक 82 ते 92 पर्यंतच्या करांना केंद्रीय कर असे म्हणतात. त्यातील विषयाची संख्या सध्या 14 येते. ओके. कलम 82 मध्ये आयकर आहे, 83 मध्ये सीमा शुल्क, 84 मध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क, 85 निगम कर, 86 आहे ते भांडवली संपत्तीवरील कर, 87 मालमत्ता कर,
88 मालमत्ता हस्तांतरण शुल्क, 89मध्ये रेल्वे, सागरी, विमानातील प्रवासी वाहतूक यावरील अंतिम कर, 90मध्ये शेअर बाजार येतं, 91मध्ये वचन चिठ्ठ्या हुंडी याबाबत, 92मध्ये वर्तमानपत्राची खरेदी आणि विक्रीबद्दल कर, 6वी घटना दुरुस्ती 1956 ॲड केलं होतं 12वं, 92A वस्तूंच्या आंतरराज्यीय खरेदी व विक्रीवरील कर, 96वी घटना दुरुस्तीने 1982मध्ये ॲड केलं 92B वस्तूंच्या आंतरराज्य निर्गमनावरील कर, 88वी घटना दुरुस्ती 2003मध्ये 92C सेवा कर ॲड करण्यात आलं होतं. राज्यांच्या करबद्दल बघू आता आपण. राज्यांचे कर हे भारतीय घटनेच्या 7व्या अनुसूचीमध्ये अनुसूचीतील दुसऱ्या म्हणजेच राज्यसूचीतील विषय क्रमांक 45 ते 63 दरम्यान राज्य सरकारच्या करांचा उल्लेख यामध्ये येतो. यामध्ये 19 विषय येतात राज्यांच्या करामध्ये, पण राज्य सरकारच्या इच्छेनुसार केंद्राकडे हे विषय हस्तांतरित करता येतात. केंद्र आणि राज्यांमध्ये कर उत्पन्नाची विभागणी कशी केली? संघसूचीतील कर घेतले 82 ते 92C पर्यंत. 14 कर विषयांचा समावेश यामध्ये केला. त्याबाबत कर आकारणी, वसुली, विनियोजन याबाबतच्या तरतुदी आहेत. 268, 268A, 269, 270 आणि 271 मध्ये देण्यात आल्या आहेत. ह्या कलम 268 अंतर्गत कराची तरतूद आहे जे कर केंद्र सरकारकडून आकारले जातात पण ज्यांची वसुली राज्य सरकारने करायची असते त्याच्या 268 मध्ये येतं आणि त्याचं उत्पन्न मात्र राज्य सरकारलाच मिळतं. संघसूचीतील मुद्रांक शुल्के, औषध व प्रसाधने यावरील उत्पादन शुल्के राज्य अबकारी कर येतं यामध्ये. 268A मध्ये सेवा कराची तरतूद केली आहे. आकारणी केंद्राकडून, वसुली केंद्र प्लस राज्य, उत्पन्न केंद्र प्लस राज्य येतं. आर्टिकल 269 मध्ये आकारणी, वसुली आणि उत्पन्न. आकारणी आणि वसुली केंद्राकडून असते आणि उत्पन्न फक्त राज्य सरकारला मिळतं. ओके. आणि 269A मध्ये आर्टिकल 269A मध्ये आकारणी पण केंद्राकडून, वसुली पण केंद्राकडून, पण वाटणी ही केंद्र प्लस राज्य यांच्यामध्ये असते. आर्टिकल 269 मध्ये कोणत्या प्रकारचे कर असतात तर आंतरराज्यीय व्यापार दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या वगळता खरेदी विक्रीवरील कर व पाठवणीवरील कर येतात. आर्टिकल 270 मध्ये आकारणी प्लस वसुली केंद्राकडून असते आणि वाटणी मात्र केंद्र प्लस राज्य. आणि 270 नुसार कोणते करतात? प्रत्यक्ष करामध्ये केंद्रीय अबकारी कर, वैयक्तिक आयकर, भांडवली नफा कर, महामंडळ कर आणि अप्रत्यक्ष करामध्ये CGST, बेसिक कस्टम ड्युटी हे येतं. केंद्र आणि राज्यामध्ये कोणत्या कर उत्पन्नाची विभागणी केली जाईल याची तत्वे. केंद्र राज्यामध्ये कोणत्या कर उत्पन्नाची विभागणी केली जाते याची तत्वे कधी म्हणजे कोणत्याच्यामध्ये 80व्या घटना दुरुस्तीने 2000 मध्ये सांगण्यात आली होती. पूर्वी केंद्रीय अबकारी कर आणि वैयक्तिक आयकर या करांचीच विभागणी केली जात असे. 80व्या घटना दुरुस्तीने 268, 269, 269A, 271 यामध्ये सरचार्ज तसेच कायद्याने ठरविण्यात आलेले उपकर वगळता इतर सर्व करांची विभागणी केली जाते. केंद्र व राज्यांमधील कर मूल्यांच्या विभागणी ही पद्धत 11व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून अंमलात आणण्यात आली आहे. राज्यसूचीमध्ये हे कर राज्य सरकारकडून आकारले जातात. त्यांची वसुली राज्य सरकारकडून आणि त्यांचे उत्पन्न राज्य सरकारलाच मिळतं. राज्य सरकारमध्ये प्रमुख कर हा वाणिज्य कर व जमीन महसूल, मद्य इतर अंमली पदार्थांवरील राज्य उत्पादन शुल्क आणि मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी हे सगळे येतात. यामध्ये समवर्ती सूचीतील करमध्ये यंत्रचालित वाहने, मुद्रांक शुल्क, समवर्ती सूचीतील कोणत्याही बाबीबाबत शुल्क. समवर्ती सूचीतील कर हे कर आकारणीचा शेषाधिकार केंद्राकडे असतो. त्यांचा वापर करूनच केंद्राने देणगी कर, संपत्ती कर आणि खर्च कर आकारलेले आहेत. कर सुधारणा समित्या कोणत्या कोणत्या होत्या पाहू. अतिशय महत्त्वाच्या. वांचू समितीची स्थापना झाली होती 1971 मध्ये आणि ही प्रत्यक्ष कर चौकशी समिती होती. देशातील काळ्या पैशाचा अंदाज पाहण्याची जबाबदारी सुद्धा यावर टाकण्यात आली होती. वांचू समिती. राज समिती होती 1972ची. कृषी कर चौकशी समिती होती. एलकेजा समिती होती 1976ची. राज समिती म्हणलं तर कृषी कर चौकशी समिती. एलकेजा समितीची स्थापना 1976 मध्ये अप्रत्यक्ष कर चौकशी समिती होती. यामध्ये केंद्रीय अबकारी करास व्हॅट पद्धती लागू करण्याची शिफारस या समितीने केली होती. चौकशी समिती होती. प्रत्यक्ष कर योजना सोपी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. राजमन्ना समिती होती. केंद्र व राज्य कर संबंधाबाबतची समिती होती. वांचू समिती म्हणलं तर प्रत्यक्ष कर चौकशी समिती. ओके. काळ्या पैशाचा अंदाज करण्यासाठीची. राज्य समिती कृषी कर चौकशी. एलकेजा समिती होती अप्रत्यक्ष कर चौकशी समिती आणि व्हॅट पद्धती लागू करण्याची शिफारस पण या एलकेजा समितीनेच केली होती. चौकशी समिती म्हणलं तर प्रत्यक्ष कर योजना सोपी करण्यासाठी समिती होती आणि राजमन्ना समिती होती केंद्र राज्य कर संबंधाबाबतची समिती.
रेखी समिती होती अप्रत्यक्ष कर चौकशीसाठी. राजाचलैया समिती 1991ची होती. विक्री कराला समान राज्यस्तरीय वॅट लागू करावा ही शिफारस केली होती. विजय केळकर समितीची स्थापना झाली होती सप्टेंबर 2002 मध्ये. प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष कर याबाबतचा कार्यगट होता आणि यांनी शिफारस काय केल्या होत्या? आयकराची करमुक्त मर्यादा वाढविणे, महामंडळ कराचा दर कमी करणे आणि मॅट रद्द करणे. आता इतर महत्त्वाची माहिती बघू. 7व्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाच्या 5.521% इतका वाटा मिळाला होता. पहिले वित्त आयोग अध्यक्ष होते के.सी. नियोगी, 8वे होते यशवंतराव चव्हाण, 10वे के.सी. पंत, 13वे होते केळकर, 14वे रेड्डी आणि 15वे आहेत एन.के. सिंह. ओके. वस्तू आणि सेवा करदात्यांची ओळख क्रमांकातील पहिले 2 अंक राज्य सांकेतिक दर्शवतात. ओके. पहिले 2 अंक म्हणलं तर राज्य सांकेत. कर सुधारणा पूर्व काळामध्ये भारत हा असा देश होता की जिथे सीमेवरील जकातीची पातळी जगामध्ये सर्वात जास्त होती. 13व्या वित्त आयोगाने केंद्र GST साठी 5% तर राज्यासाठी 7% दर असावा अशी शिफारस केली होती. आर्थिक सुधारणानंतर काळात अप्रत्यक्ष कर संकलनाचे एकूण कर संकलनाशी असलेले गुणोत्तर कमी झाले होते. आधुनिक शास्त्रज्ञ कार्यात्मक वित्त ही संकल्पना विकसित केली होती. कार्यात्मक वित्त संकल्पना कोणी मांडली? A.P. लर्नर. ओके. कार्यात्मक वित्त संकल्पना A.P. लर्नर यांची. राज्यांच्या एकत्रित निधी वाढवण्यासाठी 17व्या वित्त आयोगाचे विकेंद्रीकरण प्रक्रियेस प्रोत्साहन देणे ही उपाययोजना सुचविली होती. कर महसूल स्थूल उत्पन्नाच्या वाढीची लवचिक करण्याच्या दृष्टीने कमी कर दर आणि प्रशस्त कर आधार हे उपाय सुचविले होते. जेव्हा सरकारची आर्थिक गरज करांमधून उपलब्ध होत नाही तेव्हा विकास कर्ज RBI कडील त्यांचा रोख निधी कमी करून बाजारपेठेतून कर्ज घेऊन RBI कडून कर्ज घेऊन अशा प्रकारे ते विकास खर्च करायचे. 13व्या वित्त आयोगानुसार कोणत्या राज्याला केंद्रीय कर आणि शुल्क अनुदानित यातील सर्वाधिक वाटा मिळाला होता? तर उत्तर प्रदेशला. आता बघा, सुंदरराजन समिती होती तेल क्षेत्र सुधार समिती. बाळकृष्ण इराडी समिती कंपन्यांच्या दिवाळखोरी संबंधी होती. दत्ता समिती होती औद्योगिक धोरण परवाना समिती. प्रमंडळ कर हा कंपन्यांच्या उत्पन्नावरचा कर होता. गार म्हणजे सर्वसाधारण कर चुकवेगिरी विरोधातील कर. ओके. गार. आणि नवीन प्रत्यक्ष कर कोड DTC यामध्ये युनायटेड लिंक इन्शुरन्स प्लॅन ULIP, इक्विटी लिक्विड म्युच्युअल फंड, मुदत ठेवी, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट हे सर्व येतं नवीन प्रत्यक्ष कोडामध्ये. मूल्यवर्धित कराविषयी बघू. मूल्यवर्धित कर ही बहुकेंद्रीय कर गोळा करणारी पद्धती आहे. अमूल्यवर्धित कर ही एक केंद्रित कर गोळा करणारी. ओके. मूल्यवर्धित म्हणलं तर बहुकेंद्रीय आणि अमूल्यवर्धित म्हणलं तर एककेंद्रित. मूल्यवर्धित कराच्या अंमलबजावणीमुळे गरीब लोकांच्या राहणीमानाचा दर्जा आणि खरेदी शक्तीत वाढ होईल. भारतीय करपद्धतीत बदल घडवून आणण्याचा, खर्च नियमनापेक्षा अधिक प्रमाणात महसूल वाढ करणे या मार्गाचा अवलंब डॉक्टर विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली केला होता. कर महसुलीमध्ये राज्यांचा वाटा ठरवणारा महत्त्वाचा घटक म्हणजे विशिष्ट राज्याचे दरडोई उत्पन्न. ओके. आणि सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेल्या राज्याचे उत्पन्न यामध्ये ठरतो ते. 1990 ते 91 मध्ये भारतात आयात शुल्क कर उत्पन्नाच्या जवळपास अर्धा भाग मिळवणारा मोठा मार्ग होता. करांचे ओझे जोखण्याची सुरुवात सुलभी व सोपी पद्धत म्हणजे सर्वोच्च कर दर. अप्रत्यक्ष कराचा कारभार विक्रेता ग्राहकावर पूर्णपणे ढकलू शकतो जेव्हा मागणी पूर्णपणे अलवचिक असते. विजय केळकर समितीचा अहवाल प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करात सुधारणाशी होता. विशेष कर वस्तूंच्या आकार व वजनावर लावला जातो. अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये वाढविलेल्या कराला अधिभार असं म्हणतात. भारतीय कर रचनेच्या मर्यादा म्हणलं तर अपुरे कर उत्पन्न, मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी आणि बचतीवर विपरीत परिणाम. राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करांपासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढतं. त्यास अंतर्गत परिवर्तनीयता असं म्हणतात. अंतर्गत परिवर्तन कशाला म्हणतात? तर राष्ट्रीय उत्पन्न जर वाढलं तर त्यापासून मिळणारं करांपासून मिळणारं उत्पन्न पण आपोआपच वाढतं. याला आपण काय म्हणतो? अंतर्गत परिवर्तनीयता. अप्रत्यक्ष कर हे प्रत्यक्ष करांपेक्षा चांगले असतात कारण अप्रत्यक्ष कर हे सहजासहजी टाळता येत नाहीत. अप्रत्यक्ष कर टाळता येत नाहीत, प्रत्यक्ष कर टाळता येतात. केंद्रीय उत्पादन शुल्क हा बिगर महसूल कर नाही आहे. भारत सरकारने 2004 साली टास्क फोर्सचे मुख्य उद्दिष्ट राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प नियोजन कायद्यातील तरतुदी लागू करण्यासंबंधी केलं होतं. भारतात वॅट कर प्रणाली कधीपासून लागू झाली होती? वॅट कर प्रणाली 1 एप्रिल 2005 पासून. शेती उत्पन्नावरील कर रोपण भारत सरकारकडून होत नाही. केंद्र सरकारकडून घटक राज्यांनी प्राप्ती करातील वाटा अधिक प्रमाणात मिळत असतो.